ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हॅलो हाँ हॅलो, श्री स्वामी समर्थ। हाँ श्री स्वामी समर्थ दादा। हाँ नाव काय आपलं? किरण बाबूराव कदम। हाँ हाँ, आणि गाव काय? गाव देऊर, देऊर, जिल्हा सातारा मध्ये? सातारा। बरं बरं, ठीक आहे। हां सांगा दादा अनुभव। काय झालं, माझा ऍक्सिडेंट झाला होता। हां हां, त्या ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर आमच्या इथनं 2-3 किलोमीटर वाटरा गाव आहे, तिथं मंदिर होतं स्वामी महाराजांचं। बरं, मी कामावर जाताना पण त्या मार्गे जायचो आणि येताना पण त्या मार्गे यायचो। मग येता जाता दर्शन घ्यायचो महाराजांचं। हां हां, माझा ऍक्सिडेंट झाला, डॉक्टरने 22 तास दिलं होतं मला। बर बर, क्रिटिकल केस झाली? हो, क्रिटिकल केस झाली। नंतर माझं तसं म्हणा गेलं, स्वामी महाराज हे माझा आई वडीलच आहेत, त्यांनी मला पुनर्जन्म दिला ते। हो ना। मग ते स्वामी महाराजांना पण काळजी माझी एवढी होती की म्हणले आपला भक्त एवढा 2-3 किलोमीटर लांब जातोय, आपल्यासाठी येतोय। हो ना। शेवट गावातच मंदिर हे केलं, गावात मंदिर झालं। मग तिथं मंदिरात जायला लागलो। मंदिरात जाताना एक दिवस माझ्या मनात असं झालं, म्हणलं आता पारायण करावं म्हणलं। आता मला काय पुस्तक बिस्तक कुठं भेटतं ते काय मला माहित नव्हतं। मी आपलं तिथं आरतीला जे येतात का ना बायका बिका माणसं त्यांचं, त्यांना म्हणलं मी की मला एक पुस्तक आणून द्या, तेवढे पैसे पाहिजे तर रोग घ्या म्हणलं। बरं, पण ते पुस्तक काय पारायणाचं पुस्तक मला भेटलंच नाही। मॅडम माझं नशीब असं बलत तर आहे की मला मंदिरातलं पुस्तक भेटलं शेवट पारायणाचं। अरे वा, स्वामींनीच ते आणून दिलं? स्वामींनी आणून दिलं ते। आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी ते पुस्तक आलं नवीन, नवीन पुस्तक आलं तर आलं, म्हणलं किती रुपयाला? म्हणलं 60 रुपयाला। मग म्हणलं संध्याकाळी आरतीला आले की तुला देतो बाबा 60 रुपये। मी त्याला दुसऱ्या दिवशी आरतीला जाताना 60 रुपये घेऊन गेलो आणि त्याला दिलं 60 रुपये। म्हणलं इधर 60 रुपये। म्हणलं कशाचं? अरे म्हणलं ते पुस्तकाचं पारायणाच्या। नाही म्हणलं, ज्याच्याकडून मी पुस्तक आणलं त्याने पण माझ्याकडून रुपया घेतला नाही एक सुद्धा, मग मी तुझ्याकडून का घेऊ? अरे बापरे। आणि असं जात शेतकऱ्यांचं 2-2 हजार रुपये देत का नाही? ते आमचं कोरेगाव बँकेतनं मला वाटतं 22 किलोमीटर आहे कोरेगाव, त्या बँकेत माझं जमा झालं होतं पैसे 10,000 रुपये होतं। मी 2-3 सांगितलं, म्हणलं बाबा चला चला माझ्यावर चला, फक्त पैसे काढून आणू आपण। हो हो म्हणायची माणसं सगळी। शेवट वाजतावर मंदिरात गेलो, प्रकट देण्याच्या आधी बघा 2-4 दिवस मंदिरात गेलो। स्वामी महाराजांना म्हणलं, स्वामी महाराज माझं तेवढं पैशाचं काम होऊ द्या, मी येताना तुमची 11 पानाची पुस्तक आणेन। त्या दिवशी ज्या माणसाने पहिल्यांदा सांगितलं होतं तेव्हा माणूस सकाळी पारीचा आला, मी हातूनच असताना झोपलेलो असताना। अरे म्हणलं कोरेगावला जायचंय ना? हो म्हणलं जायचंय। म्हणलं चल। मग गेलो, बँकेनं 10,000 रुपये काढले आणि आता ते 11 पानाची पुस्तक आणले, मंदिरात वाटली सगळी। ते पण स्वामींनीच पाठवलं? हो, स्वामींनी। आणि ते स्वामींचं पुस्तक जे मिळाले ना दादा तुम्हाला, ते स्वामींचं पुस्तक ते पण एक स्वामी सेवाच झाली, जे एकमेकांकडून म्हणजे बरेच जण देतात हा स्वामी सेवा करण्यासाठी। आता बरं का मॅडम, मला परवा दिवशी मला एक स्वप्न पडलं होतं। मी ते पुस्तक पारायणाचं एका मित्राला दिलं होतं, माझ्या मित्राच्या वडिलांना। त्यांच्या सोनबाईला पारायण करायचं होतं, तर म्हणलं हाय माझ्याकडे पुस्तक। म्हणलं न्या, त्याला कमी कमी 15 महिना होता आला त्या पुस्तकाला। आता म्हणलं देतच का नाही? त्या दिवशी त्याचं वडील माझ्या स्वप्नात आलं, माझ्या मित्राचं। म्हणले 2-3 दिवसात तुला पुस्तक देतो म्हणून पारायणाचं। आलं का मग पुस्तक? पुस्तक नाही आलं, फक्त त्यांना सकाळी आठवण करून दिली, म्हणलं आज गुरुवार आहे, म्हणलं आज पुस्तक घ्यायला। म्हणलं मला 2-3 दिवसांनी पुस्तक द्या। म्हणलं हो म्हणले देतो म्हणले। बर बर, येईल माझा। आणि माझा गुरुवार असा गुरुवार आहे मॅडम बरं का, मी कुठं पाणी पित नाही, कुठं चहा पित नाही, काय नाही। फक्त काय असेल ती घरी निरंकारच उपास असतो, काय खात नाही, काय नाही। आणि जेव्हापासून आज एकादश पण आहे, जेव्हापासून गुरुवार चालू केलं का ना, त्या दिवशी पण एकादशच होती। बरोबर, तेव्हापासून गुरुवार चालू केलं होते। स्वामी सगळं करून घेतात तुमच्याकडनं दादा? घेतात। आणि ते उपवासाच्या दिवशी तुम्हाला काही त्रास पण होत नसणार, व्यवस्थित सगळं काम होत असणार? हो, मी सांगतो का ना, माझा ऍक्सिडेंट झाला का नाही, मी पहिली पायरी पडलो मंदिराची स्वामी महाराजांच्या,
बेंदारताई करता. स्वामींना तुमचे भरपूर, स्वामींकडून म्हणजे भरपूर सेवा करून घ्यायची आहे तुम्हाला अजून. हो, मी उलट म्हणतो. कधी ऍक्सिडेंट झाला होता दादा तुमचा? मला आता मात्र वर्ष झालं. बर. मी माणसांना काय माणसांना सांगतो म्हटलं माझा आई वडील तीच आहे ते म्हणलं स्वामी महाराज. हो बरोबर. ते माझ्याकडून करून घेतात सगळं म्हणलं. मी काय करत नाही, मी फक्त निमित्त आहे. हो, करून घेणार तीच आहे सगळे तेच आहे स्वामी महाराज. छान आहे. आणि गुरुवारची पण माझी अशी कामं चांगली कामं झाली अशी गुरुवारची. जास्तीत जास्त काम गुरुवारीच झाले आपले. गुरुवारी झाले ते. बर बर. अजून कुठली सेवा करतात दादा आपण? नामस्मरण ते तारक मंत्र. रोज मंदिरात जातो, 3 माळे जप करतो रोज. मंदिरात बसून 1 माळ ह्यांची हे करतो, दत्तात्रेय नमः नमः. अजून आपल्या घरात म्हणजे घरातले कोणी करतात का सेवा? घरातले नाही ना कोण करत. बर बर, ठीक आहे. आणि विशेष म्हणजे बघा मॅडम, मला जायचं होतं अक्कलकोटला. माझी इच्छा झाली होती. म्हणलं स्वामी महाराज मला तुमच्या दर्शनाला यायचंय म्हणलं. पण म्हणलं जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा मी येईन. आणि आमच्या गावात 1 दिंडी जाते चालत. तर मी त्या माणसाला सुद्धा म्हणलं होतं, म्हणलं मी पण येतो म्हणलं. तर चालतंय म्हणलं, जाऊ की आपण. पण म्हणलं आता आपल्यामुळे आपलं एकतर आजकडे झाला, त्यातनं आपण वाईज कव्हर झालोय आता. म्हणलं आपण बाकीच्यांना त्रास कशाला. एवढी हाक माझी स्वामी महाराजांना ऐकली. स्वामी महाराजांना इथनं गावातून 2 ट्रॅव्हल्स गेल्या बरोबर. अरे वा. गेल्या तर मला एक फोन आला असत, तेव्हा माणूस दारू बिरू पितो, हे करतो ते करतो. मग त्याचा मला फोन आला, म्हणलं जायचं का अक्कलकोटला? तर म्हणलं माझी तर इच्छा आहे जायची, पण माझ्याकडे पैसे नाहीत यार म्हणलं. म्हणले पैसे बिशे काही नकोत म्हणले, घेऊ तू फक्त तुला का तिथनं आणायचंय ना तेवढ्या पुरतच घे. मॅडम मी घरात माझ्याकडून 500 रुपये आणलं होतं. 500 रुपयातले पण पैसे माघार दिले मी संध्याकाळी घरी. म्हणजे स्वामींनी सगळी व्यवस्था केली तुमची, तिकडं पर्यंत बोलून घेतलं तुम्हाला अक्कलकोट पर्यंत. हो, तो पण उपास काढला माझा, कारण गुरुवारीच होतो अक्कलकोटला आम्ही, गुरुवार मध्ये. आता माणसं म्हणले आता उपास सोडा म्हणले, देवाच्या दारात आलाय आता कशाला उपास धरताय. नाही म्हणले, त्यांची इच्छा असली तर म्हणले सोडते ती. मग तिथनं पंढरपूर केलं, पंढरपूर मध्ये माळ घातली, दर्शन बिर्शन घेतलं. मग संध्याकाळी येताना बायका म्हणले आता तरी उपास सोडा म्हणले महाराज. हो म्हणलं आता सोडणारच आहे म्हणलं. मग उपास सोडला संध्याकाळी. पंढरपूर मध्ये का? पंढरपूरच्या पण पुढे. छान आहेत अनुभव दादा तुमचे. चालतंय, शेअर करू दे ना सगळे. हो करा की. हो चालतंय. धन्यवाद दादा. श्री